तर कसं काय म्हणजे जय महाराष्ट्र मित्रांनो. आज बहुत भावाला जायचं होतं घरी कारण की आमच्या कॉलेजमध्ये डेज वगैरे सुरू झाले होते. आपलं काम काहीच नव्हतं इथे. त्यामुळे आपण निघालो होतो घराकडे. पण आजचा प्लॅन आमचा कॅन्सल झाला होता कारण की आम्हाला जायचं होतं समाज कल्याणमध्ये. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायसाठी. तर आम्ही सगळे मित्र फ्रेशअप वगैरे होऊन तयारी वगैरे करून आम्ही निघालो समाज कल्याणसाठी. तिथे गेल्यानंतर आम्हाला ट्विस्ट असं माहीत पडला होता की ज्या पोरांनी फर्स्ट टाईम डॉक्युमेंट व्हेरिफाय केले नव्हते त्या लोकांना इथं परत यायचं आहे. म्हणजे आमचा आज जाऊन काहीच फायदा झाला नाही. ॲक्च्युली आज आम्ही सकाळीच घरी निघालो असतो. पण या समाज कल्याणच्या कामासाठी आम्ही थांबलो होतो. आता इतक्या दूर आलोच आहे भाई, कामही झालं नाही. तर नाश्ता वगैरे केल्याशिवाय आम्ही तर काही निघणार नाही. नाश्ता वगैरे केला आणि आम्ही थांबलो बसची वाट पाहत. तर बस आली नव्हती आणि आम्हाला तहान लागली. त्यामुळे उसाचा रस पण समोर होता. उसाचा रस वगैरे घेतला आणि आम्ही निघालो घराकडे. आता दिवस इथं संपत नाही भाई. घरी जायची चूल आहेच. बॅग पॅक वगैरे केली. उबर बुक केली आणि मी निघालो नाशिक रोडला. आता बाहेर जायची चूल तर आपल्याला आहेच आणि रात्रीची ट्रेन म्हटलं की एकच ट्रेन आहे, मेमोज आहे. तर पटकन मेमोमध्ये तिकीट बुक केलं आणि मी बसलो मेमोमध्ये. आता हे जेवढी तुम्हाला गर्दी दिसू राहिली ना, जेवढी कमी आहे, हे ॲक्च्युअली नसते. पण आज ऑड डे आहे. आज फ्रायडे असल्यामुळे आज गर्दी कमी होती. तर तुमच्या भावाला जागा भेटली होती. कसं-बसं भाई सर्व्हाइव्ह केला. थोडा गेम खेळलो, थोडासा चिप्स वगैरे खाल्ले आणि सर्व्हाइव्ह करत मी पोहोचलो अकोल्याला. पोहोचल्या-पोहोचल्या भाई सगळ्यात पहिले मी घेतला चहा आणि चहा वगैरे पिऊन मी निघालो घराकडे. भाई ऑटोच भेटत नव्हता. मोठ्या मुश्किलने ऑटो भेटला आणि मी निघालो घराकडे. छान रस्त्यातून आता आपल्याला घरी जायला लागते आणि भाई कसा-बसा पार करत मी निघालो घरी आणि फायनल मी पोहोचलो होतो घरी. आता काही नाही, डोळ्यात झोप आहे. आता फक्त झोपायचं आहे. बाकीचं भाई घरी जाऊन मी काय मजा करणार आहे, हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. आजसाठी एवढंच भाई. जय महाराष्ट्र.